नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये पहा सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचा असणारा घटक म्हणजे मराठी व्याकरण पाहणार आहोत। यामध्ये आपण मराठी व्याकरणाच्या प्रश्नसंचाचं रिव्हिजन घेतलेलं आहे। यामध्ये मागील वर्षी विचारण्यात आलेले महत्त्वाचे प्रश्न आपण सराव म्हणून घेत आहोत। मित्रांनो, हे सर्वच्या सर्व प्रश्न आपल्याला IBPS आणि TCS पॅटर्न नुसार विचारण्यात आलेले आहेत। त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर PDF डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, सोबतच WhatsApp ग्रुप देखील आहे। दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिल्या आहेत, त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करायचं आहे। आणि मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी YouTube चॅनलला देखील सबस्क्राइब करून ठेवायचं आहे, म्हणजे आपल्याला डेली अशाच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला मिळतील। हा फक्त आणि फक्त मराठी व्याकरणाचा स्पेशल प्रश्नसंच असणार आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, खालील जोड्यांमधून योग्य जोडी आपल्याला ओळखायची आहे। मित्रांनो, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे पहा। आणि 2016 ते 2021 या 5 वर्षामध्ये जेवढी काही TET परीक्षा झालेल्या आहेत त्यामधीलच आपण मराठी व्याकरण जे आहे ते घेतलेलं आहे। तर यापैकी आपल्याला योग्य जोडी ओळखायची आहे। यामध्ये पहा कोणती जोडी योग्य आहे हे लगेच तुम्हाला मी सांगतो। ऑप्शन क्रमांक 1 तर मुकनायक आणि श्रीपाद कृष्ण कोल्हटकर हे त्याचे लेखक आहेत। लक्षात ठेवा, पुण्यप्रभाव चुकीचा आहे, उद्याचा संसार चुकीचा आहे, शाकुंतल चुकीचा आहे। यामध्ये मुकनायक हे जे आहे हे श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी लिहिलेलं आहे। पुण्यप्रभाव हे जे आहे हे दीनानाथ मंगेशकर यांनी लिहिलेलं आहे। उद्याचा संसार हे चंद्रकांत काकोडकर यांनी लिहिलेलं आहे आणि शाकुंतल हे कालिदासांनी लिहिलेलं आहे। म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। यानंतरचा प्रश्न आहे पहा, खालील शब्दाचा समास ओळखायचा आहे। पहा, आपल्याला समास विचारलेला आहे आणि शब्द आहे पालापाचोळा। तर पालापाचोळा या शब्दाचा समास कोणता होईल? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर द्वंद्व समास होईल। पहा, पाला पाचोळा। तर तो का होईल? लक्षात ठेवा, समासात कमीत कमी 2 शब्द एकत्र आलेले असतात। शब्दांच्या एकत्रीकरणाने जो एक जोड शब्द तयार होतो त्याला सामासिक शब्द असे म्हटले जाते। पहा, सामासिक शब्दाची या ठिकाणी आपण एक व्याख्या घेतलेली आहे। पहा, तर शब्दांच्या एकत्रीकरणामुळे जो एक जोड शब्द तयार होतो त्याला सामासिक शब्द असं म्हणतात। दिलेल्या प्रश्नामध्ये आपल्या पालापाचोळा हा शब्द दिलेला आहे आणि हा शब्द सामासिक शब्द जो आहे तो द्वंद्व समासातील आहे। म्हणजेच यामध्ये दोन्हीही पद महत्त्वाची असून समान अर्थाची आहेत। यामध्ये पाला आणि पाचोळा ही दोन्हीही पद जे आहेत हे महत्त्वाचे आहेत। या ठिकाणी पहा, पाला पाचोळा, पाला आणि पाचोळा वगैरे, म्हणजेच तर पाला पाचोळा हे जे आहेत हे दोन्हीही पद खूप महत्त्वाचे आहेत आणि द्वंद्व समासामध्ये दोन्हीही पदे हे प्रधान असतात। या ठिकाणी आपण उदाहरण घ्यायचं झालं तर चहा पाणी, चहा आणि पाणी, आई बाप, आई आणि बाप, बरे वाईट, बरे आणि वाईट, भाजीपाला, भाजी आणि पाला। या ठिकाणी दोन्हीही पद जे आहेत हे प्रत्येक उदाहरणामध्ये समान अर्थाचे पद आहेत। म्हणजेच हा जो समास आहे हा द्वंद्व समास आहे। पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, पोलिसांनी चोरास पकडले। या वाक्यातील क्रियापद कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे? पहा, आपल्याला क्रियापदाचा प्रकार विचारलेला आहे। या ठिकाणी वाक्य दिलं आहे, पोलिसांनी चोरांना पकडले। या वाक्यातील क्रियापद कोणत्या प्रकारचे आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर सकर्मक क्रियापद या ठिकाणी आलेलं आहे। पहा, सकर्मक क्रियापद काय आहे? पकडले। या ठिकाणी कर्ता कोण आहे? कर्ता पोलीस आहे। कोणास पकडलं म्हणजेच कर्म कोण आहे? तर चोर आहे। पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे। पहा, विरुद्धार्थी शब्द काय आहे? चिरंतन हा जो शब्द आहे याचा विरुद्ध अर्थाचा शब्द कोणता होईल? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 तर चिरंतनचा विरुद्धार्थी शब्द होईल पहा, क्षणभंगूर। या ठिकाणी पहा चिरंतर, या ठिकाणी पहा चिरंतर किंवा चिरंतन याचा जो शब्द आहे तो आहे क्षणभंगूर विरुद्धार्थी। चिकारचा थोडे हा विरुद्धार्थी शब्द आहे। चिरकालचा अल्पकाल हा विरुद्ध शब्द आहे आणि चिरायूचा अल्पायू। लक्षात ठेवा, अल्पायू हा जो आहे हा त्याचा विरुद्धार्थाचा शब्द आहे। आणि मित्रांनो, असेच आपल्याला TCS आणि IBPS पॅटर्न नुसार जे घेतलेले विरुद्धार्थी शब्द आहेत, असे जर आपल्याला 200 प्रश्न पाहायचे असतील तर त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तो देखील व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे। या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2। यानंतरचा प्रश्न आहे, खालील शब्दामधून अनेक वचनी शब्द ओळखायचा आहे। पहा, खालील जे शब्द दिलेले आहेत शब्द, निरोप, मार्ग आणि वाटा, तर यापैकी आपल्याला अनेक वचनी शब्द विचारला आहे, तर तो कोणता आहे? लक्षात ठेवा, या ठिकाणी अनेक वचनी शब्द जो आहे तो आहे ऑप्शन क्रमांक 4 तर वाटा हा जो आहे हा अनेक वचनी शब्दामध्ये येतो। यामध्ये शब्द, निरोप, मार्ग हे तीनही जे शब्द आहेत यांच्या वचनामध्ये कसलाही बदल झालेला नाही, म्हणजे वचन जे आहे ते वचनामध्ये सारखे आहेत। पण वाटा हा जो शब्द आहे हा अपवाद आहे। पहा, वाट हा शब्द
सिंगल आहे म्हणजे एकवचनी आहे आणि त्याला वाटा जो आहे तो अनेकवचनी आहे. शब्दाला अनेकवचन नाही, निरोपाला अनेकवचन नाही आणि मार्गाला देखील अनेकवचन येत नाही. यामध्ये वाटाचा अनेकवचन होतो म्हणजेच पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर या काव्यपंक्तीतील ढोर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता असेल? पहा मित्रांनो, हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. पहा, कारण आपल्याला हा 2 वर्ष विचारण्यात आलेला प्रश्न आहे. प्रश्न परत एक वेळा पहा. मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर या काव्यपंक्तीमधील ढोर या शब्दाचा समानार्थाचा शब्द. तर या ठिकाणी त्याचा समानार्थी शब्द होईल पर्याय क्रमांक 4. तर जनावर हा ढोरचा समानार्थाचा शब्द आहे. यामध्ये पहा अजून काही महत्वाचे समानार्थ शब्द पाहूया आपण. ढोर, जनावर आणि गुरे हे त्याला समानार्थाचे शब्द आहेत. फूल याचे समानार्थी पहा पुष्प, सुमन, कुसुम आणि सुम. यानंतर हृदय या शब्दाचे समानार्थी शब्द अंतःकरण, अंतर्मन. हरळी या शब्दाचे समानार्थी शब्द गवत, हाक आणि आरोळी हे जे आहेत हे समानार्थी असणारे शब्द आहेत. आणि मित्रांनो, आपल्याला 200 पेक्षा जास्त परीक्षेत विचारण्यात आलेले समानार्थी शब्द देखील पाहायचे असतील तर त्याची देखील लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे पहा. जर अभ्यास केला तर पास व्हाल या वाक्यामधील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखायचा आहे. पहा, जर अभ्यास केला तर पास व्हाल या वाक्यामधील जो उभयान्वयी अव्ययाचा प्रकार आहे तो कोणता आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4. तर संकेत बोधक उभयान्वयी अव्यय या ठिकाणी वापरण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा, जर तर हे जे आहे हे संकेत बोधक उभयान्वयी अव्ययामध्ये येतं. या ठिकाणी तर पास व्हाल असा शब्द आहे म्हणजेच तर हे जे आहे हे उभयान्वयी अव्ययाचा संकेत बोधकाचा प्रकार आहे. तर पहा, संकेत बोधक उभयान्वयी अव्यय म्हणजे काय? तर 2 वाक्यामध्ये अट दर्शवली जाते व प्रधान वाक्यात त्याचा परिणाम दिलेला असतो. उदाहरण घ्यायचं झालं तर जर, तर, जरी, तरी, म्हणजे, की, तर हे शब्द या ठिकाणी वापरले जातात. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे. खालील वाक्यातील आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे. या ठिकाणी वाक्य आहे तिची कादंबरी लिहून झाली. यामधील प्रयोग जो आहे तो कोणता आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3. तर समापन कर्मणी प्रयोग आहे. पहा, तिची कादंबरी लिहून झाली. कर्मणी प्रयोगामध्ये कर्म जे आहे ते प्रथमात असतं म्हणजेच ते प्रधान असतं आणि कर्ता प्रथमात कधीच येत नाही. कर्मणी प्रयोगामध्ये सकर्मक व अकर्मक असे 2 प्रकार नसतात. तर कारण कर्मणी प्रयोगात कर्म हे असणं गरजेचं आहे. या ठिकाणी समापन कर्मणी प्रयोग म्हणजे काय? तर या प्रकारामध्ये कर्ता षष्ठी विभक्तीत असून क्रियापद शक्यतो संयुक्त क्रियापद असते. त्यावरून केवळ क्रिया समाप्तीचा अर्थ सूचित होतो. उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर पहा, त्याचे जेवण करून झाले आणि तिची कादंबरी वाचून झाली किंवा तिची कादंबरी लिहून झाली. हे जे आहेत उदाहरणं हे समापन कर्मणी प्रयोगाचे उदाहरणं आहेत. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक आहे यानंतरचा. आम्ही दररोज पहाटे खेळत असू. आपल्याला या वाक्याचा काळ ओळखायचा आहे. मित्रांनो, हे प्रश्न खूप महत्वाचे आहेत. पहा, आपल्याला परीक्षेमध्ये काळ हा जो घटक आहे हा खूप इम्पॉर्टंट असणारा घटक आहे. काळ, प्रयोग, समास हे जे आहेत हे 3 घटक यावरच आपल्याला जवळपास 8 ते 9 प्रश्न हे विचारले जात असतात. आम्ही दररोज पहाटे खेळत असू या वाक्याचा काळ ओळखायचा आहे. हा जर काळ आहे हा आहे पहा ऑप्शन क्रमांक 2. तर रीती भूतकाळ आहे. लक्षात ठेवा, खेळत असू या संयुक्त क्रियापदावरून खेळण्याची जी क्रिया आहे ही भूतकाळात सतत करण्याची कर्त्याची रीत आपल्याला दिसून येते म्हणून हा रीती भूतकाळ असणार आहे. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे. भुरा हे आत्मकथन खालीलपैकी कोणी लिहिलेले आहे? पहा, भुरा हे जे आत्मकथन आहे हे खालीलपैकी कोणाचे आहे कोणी लिहिलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. तर शरद बाविस्कर यांनी लिहिलेलं आहे. पहा, भुरा हे आत्मकथन. लक्षात ठेवायचं आहे शरद बाविस्कर. या ठिकाणी आपल्याला शरद बाविस्करचा भुरा हे आहे. पु ल देशपांडे यांचं एक झाड आणि 2 पक्षी. शरद कुमार लिंबाळे यांचं अक्कर माशा. लक्षात ठेवा, या ठिकाणी आपल्याला शरद कुमार आलेला आहे, काही ठिकाणी शरण कुमार असं दिलेलं आहे. लक्षात ठेवा, या शब्दामध्ये कन्फ्यूज होण्याची गरज नाही. तर अक्कर माशा हे जे आहे हे शरद कुमार लिंबाळे यांचं आहे. पु ल देशपांडे यांचं एक झाड 2 पक्षी आणि शरद बाविस्कर यांचं भुरा आहे. पर्याय या प्रश्नाचं 1 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे. पहा, खालील म्हणीचा योग्य अर्थ आपल्याला ओळखायचा आहे. पहा, खालील जी म्हण दिलेली आहे, म्हण आहे पहा बळी तो कानपिळी. या म्हणीचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे. बळी तो कानपिळी.
तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, तर बलवान माणूस इतरांवर हुकूमत गाजवतो, हे जे आहे हे बळीतो कानपिळी या म्हणीचा योग्य अर्थ आहे. लक्षात ठेवा, बळीतो कानपिळी याचा अर्थ बलवान माणूस इतरांवर हुकूमत गाजवतो. अजून यानंतर काय आहे, बडे बाप का बेटा म्हणजेच काय, तर बापाच्या मोठेपणावर ऐटीत राहणारा मुलगा. बचेंगे तो और भी लढेंगे म्हणजे जगलो तर अजून करून दाखवीन असा बाणा ठेवणं, म्हणजेच याचा अर्थ काय होतो पहा, बचेंगे ते और लढेंगे. आणि बळीतो कानपिळीचा अर्थ आपल्याला सांगितला आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता शब्द क्रियापद नाही. पहा, 4 जे शब्द आहेत, सालवाले, दुखावले, वळवला आणि बसवले, यापैकी क्रियापद कोणता शब्द येत नाही. याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, तर सालवाले हा जो शब्द आहे हा क्रियापदामध्ये येत नाही. लक्षात ठेवा मित्रांनो, क्रियापद म्हणजे काय, तर वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या व क्रिया दर्शवणाऱ्या शब्दाला क्रियापद असं म्हटलं जातं. या ठिकाणी जे सालवाले आहे यामध्ये कोणतीच क्रिया दाखवलेली नाही म्हणून ते क्रियापदामध्ये येत नाही. लक्षात ठेवा, दुखावले म्हणजे काय, या ठिकाणी क्रिया दर्शवली आहे. वळवला म्हणजे काय, या ठिकाणी देखील क्रिया दाखवली आहे. बसवले म्हणजे काय, तर या ठिकाणी देखील हे क्रिया दर्शवतं. म्हणजेच दुखावले, वळावला आणि बसवले हे जे तीनही शब्द आहेत ते क्रियापदामध्ये येतात आणि सालवाले हा जो शब्द आहे हा क्रियापद येत नाही. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, पहा, खालील क्रियापदामधून प्रयोजक क्रियापद आपल्याला ओळखायचं आहे. पहा, प्रयोजक क्रियापद कोणतं आहे. या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, तर देवविन हे जे आहे हे प्रयोजक क्रियापदाचं उदाहरण आहे. या ठिकाणी प्रयोजक क्रियापद म्हणजे काय, तर करता जेव्हा क्रिया स्वतः न करता तो दुसऱ्याकडून करून घेतो तेव्हा त्याला प्रयोजक क्रियापद असे म्हटले जाते. आणि देवविन हा जो शब्द आहे या क्रियापदावरून करता जे आहे तो क्रिया दुसऱ्याकडून करून घेत आहे असा बोध आपल्याला होतो, म्हणून हे प्रयोजक क्रियापद आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, पहा, युगांत हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेले आहे. पहा मित्रांनो, युगांत हे जे पुस्तक आहे हे खालीलपैकी कोणाचे पुस्तक आहे, युगांत. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, तर इरावती शिंदे यांचं पुस्तक आहे पहा युगांत. मित्रांनो, यामध्ये वि. स. खांडेकर, विश्वास पाटील आणि शिवाजी सावंत हे तीनही जे लेखक आहेत हे खूप महत्त्वाचे आहेत पहा मराठी व्याकरणासाठी धरून, कारण यांची पुस्तकं आपल्याला परीक्षेमध्ये दरवर्षी विचारण्यात आलेली आहेत. या ठिकाणी पाहून घेऊया आपण, इरावती कर्वे यांचे काही महत्त्वाचे पुस्तकं आहेत किंवा महत्त्वाचे काही लेख आहेत त्यांचे. युगांत, गंगाजल, आमची संस्कृती आणि धर्म हे इरावती कर्वे यांचं लेखन आहे. यानंतर आहेत पहा वि. स. खांडेकर, तर यांचं लेखन पहा अमृतवेल, हिरवा चाफा, दोन मने, अश्रू. यानंतर आहेत पहा विश्वास पाटील आणि शिवाजी सावंत, तर हे दोघांना TCS मध्ये खूप वेळा विचारण्यात आलेलं आहे. तर विश्वास पाटील यांची पानिपत कादंबरी, पांगिरा, संभाजी आणि झाडाझडती, तर ह्या चारवरही आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. यानंतर शिवाजी सावंत यांचं युगंधर, छावा, लढत आणि मृत्युंजय. यापैकी युगंधर, छावा आणि मृत्युंजय यावरती आपल्याला जवळपास 5 वेळापेक्षा जास्त प्रश्न विचारण्यात आलेले आहेत आणि सर्वच्या सर्व प्रश्न किंवा पुस्तकं हे TCS पॅटर्न मध्ये हेच पुस्तकं आपल्याला विचारले गेलेले आहेत. या प्रश्नाचं उत्तर काय होईल, ऑप्शन क्रमांक 4, तर इरावती कर्वे यांचं पुस्तक आहे युगांत. यानंतरचा प्रश्न आहे, खालील वाक्यातील प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे. पहा, वाक्य छकुलीने बाहुलीस झोपवले हे जे वाक्य आहे याचा प्रयोग कोणता होईल. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, तर भावे प्रयोगाचं हे उदाहरण आहे. पहा, यामध्ये कर्ता कोण आहे, तर कर्ता आहे छकुलीने, कर्म काय आहे, बाहुलेस, आणि बाकीचे जे पर्याय आहेत हे कर्मणी प्रयोगाचे उपप्रकार आहेत आणि कर्मणी प्रयोगात कर्माला प्रत्यय कधीच लागत नाही. पहा, कधीच लागत नाही. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल, भावे प्रयोगाचं उदाहरण आहे. यानंतरचा प्रश्न आहे, खालील कादंबऱ्यामधून रंगनाथ पठारे यांच्या कादंबरीचे नाव आपल्याला ओळखायचं आहे. पहा, रंगनाथ पठारे यावर आपण काल देखील प्रश्न घेतलेला आहे, प्रश्न तो देखील इम्पॉर्टंट होता. तर त्यांच्या कादंबरीचं नाव काय आहे. सरळ सरळ उत्तर सांगतो, ऑप्शन क्रमांक 4, तर ताम्रपट हे जे आहे हे रंगनाथ पठारे यांच्या कादंबरीचं नाव आहे. या ठिकाणी जे झुंजार माची आहे तर त्याचे गोपाल नीलकंठ दांडेकर हे लेखक आहेत. पानिपतचे आहेत पहा विश्वास पाटील, तुंबाडचे खोत हे जे आहेत हे पेंडसे हे त्याचे लेखक आहेत आणि ताम्रपटचे लेखक रंगनाथ पठारे आहेत. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. ताम्रपट ही रंगनाथ पठारे यांची कादंबरी आहे. यानंतरचा प्रश्न आहे, खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगायचा आहे. वाक्प्रचार आहे पहा धावा करणे, तर याचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे.
या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4. तर धावा करणे म्हणजे काय, तर मदतीसाठी विनवण्या करून कोणाला तरी बोलवणे त्याला म्हटलं जातं. पहा, धावा करणे. पहा, धावा करणे, मदतीसाठी विनवण्या करून बोलवले म्हणजे एक प्रकारे आपण त्याला काय म्हणतो इंग्रजीमध्ये रिक्वेस्ट करून बोलवणं. या ठिकाणी शतक करणे म्हणजे काय, सामन्यामध्ये 100 धावा पूर्ण करणे. आणि कावरा बावरा होणे म्हणजे काय, अस्वस्थ होऊन इकडे तिकडे पाहणे. लक्षात ठेवा, हे खूप महत्त्वाचे वाक्प्रचार आहेत. अशाच पद्धतीचे आपल्याला 100 पेक्षा जास्त वाक्प्रचार पाहिजे असतील तर त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, पहा, हळद लागणे या वाक्प्रचाराचा अर्थाचा वाक्प्रचार काय आहे. पहा, हळद लागणे हा जो वाक्प्रचार आहे याच्याच सारख्या अर्थाचा अजून एक वाक्प्रचार कोणता आहे. याचं उत्तर आहे, पहा, पर्याय क्रमांक 1. तर 2चे 4 हात होणे म्हणजेच काय, तर हळद लागणे. हे दोन्हीही जे आहेत हे वाक्प्रचार सारखे असलेले वाक्प्रचार आहेत. यामध्ये पहा, 2चे 4 हात होणे म्हणजे काय, तर लग्न होणे किंवा हळद लागणे. बोबाटा होणे म्हणजे काय, तर सगळीकडे प्रसिद्धी होणे किंवा सर्वांना समजणे. मनात मांडे खाणे म्हणजे व्यर्थ मनोराज्य करणे. या ठिकाणी हायसे वाटणे म्हणजेच काय, तर भीती वाटणे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, पहा, खालील 2 केवल वाक्यांमध्ये योग्य अव्यय वापरून संयुक्त वाक्य तयार करायचं आहे. पहा, या ठिकाणी एक वाक्य दिलेलं आहे. वाक्य परत एक वेळा ऐका आणि वाक्य खूप महत्वाचं आहे. लहान मुलं आनंदी वृत्तीचे असतात, ती आनंद घेण्यात तरबेज असतात. यामध्ये आपल्याला कोणतं एक अव्यय वापरायचं आहे आणि ते अव्यय वापरून आपल्याला संयुक्त वाक्य हे तयार करायचं आहे. कारण प्रश्न वाचल्या आपल्याला याचं उत्तर कळून जाईल. पहा, ऑप्शन क्रमांक 3 म्हणून या ठिकाणी हे अव्यय घेण्यात येत आहे. तर लक्षात ठेवा काय येत आहे हे पहा एक वेळा. केवल वाक्यामध्ये नेहमी एकच विधेय म्हणजे त्याला आपण क्रियापद म्हणतो आणि एकच उद्देश असतं म्हणजेच तो कर्ता असतो. वरील दोन्ही केवल वाक्यांचा अर्थ लक्षात घेता म्हणून हे जे आहे हे परिणामबोधक प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय या ठिकाणी वापरण्यात आलेला आहे. संयुक्त वाक्य याचं कसं बनेल तर पहा, लहान मुलं आनंदी वृत्तीच्या असतात म्हणून ती आनंद घेण्यामध्ये तरबेज असतात. या ठिकाणी जो फुल स्टॉप आलेला आहे त्या ठिकाणी आपल्याला म्हणून हे जे आहे हे अव्यय यूज करायचं आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, पहा, खालील शब्दाचा समास ओळखायचा आहे. या ठिकाणी दरमजल हा शब्द आहे आणि आपल्याला या शब्दाचा समास मित्रांनो सांगायचा आहे. समास या घटकावर आपण स्पेशल एक व्हिडिओ घेणार आहोत कारण मराठी व्याकरण आपण डीप मध्ये एक वेळा घेणार आहोत. तर पहा, दरमजल या शब्दाचा समास काय होईल तर याचा समास होईल ऑप्शन क्रमांक 2 तर अव्ययीभाव समास होईल. लक्षात ठेवा, जेव्हा सामासिक शब्दाचे पहिले पद बहुधा अव्यय असून ते महत्वाचे असते तसेच त्या सामासिक शब्दाचा उपयोग क्रिया विशेषणासारखा केला असतो तेव्हा त्याला अव्ययीभाव समास होतो. आणि या सामासिक शब्दांचा संस्कृत, फारसी, मराठी उपसर्ग लागलेला असतो. दिलेल्या शब्दाला दर हा फारसी भाषेतील उपसर्ग लागलेला आहे. पहा, मजल हा जो शब्द आहे मजल, तर मजल या शब्दाला लागलेला आहे अव्यय, तो आहे दर, उपसर्ग लागलेला आहे. आणि काही महत्त्वाचे पहा फारसी उपसर्ग आहेत जे अव्ययीभाव समासामध्ये वापरण्यात आलेले आहेत. ते कोणते कोणते आहेत पहा, दर, हर, बिन, बे, गैर आणि बर. हे जे शब्द आहेत मित्रांनो हे उपसर्ग जर एखाद्या शब्दाला लागून आलेले असतील तर लगेच आपल्याला ओळखू येईल की ते अव्ययीभाव समासाचं उदाहरण आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. तर मित्रांनो ही होती पहा खूप महत्त्वाचे असणारे 20 प्रश्न आणि 20 प्रश्नापैकी किती प्रश्नाचे उत्तर देता आले हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. प्रत्येक व्हिडिओची PDF जर आपल्याला फ्रीमध्ये मिळवायची असेल तर मराठी नोकरी या आपल्या टेलिग्राम चॅनलला देखील जॉईन करा. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.